जाऊया पुढल्या बातमीकडे। डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतनं आता कल्याणकरांची सुटका होऊ शकते, कारण आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड येत्या 1.5 वर्षात बंद करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई रवींद्रन यांनी घेतलाय। आयुक्त रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली आहे। या दरम्यान आयुक्तांनी आपला निर्णयही जाहीर केला। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीमुळे अनेकांना श्वसनाचे त्रास होत होते। यामुळे स्थानिकांनी हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याचीही मागणी केली होती। डम्पिंग ग्राउंडची पूर्ण क्लोज करण्यासाठी आम्ही सायंटिफिक क्लोजर कसं करता येईल याच्या ऑलरेडी मागासाहेबांनी मंजुरी दिली। त्याच्याप्रमाणे केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी करून आता त्यांची टेंडर प्रोसेस वगैरे पूर्ण जाऊन आम्ही वर्क ऑर्डर वगैरे दिलेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 1.5 वर्षामध्ये कंप्लीट क्लोजर कसं करायचं आणि त्याच्यावर आम्ही लक्ष देणार आणि 1.5 वर्षामध्ये 100% आम्ही क्लोज करणार। त्याच्या व्यतिरिक्त 13 ठिकाणी आम्ही बायोगॅस प्लांट आम्ही राबवणार आहोत। त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कचरा तिथे डायरेक्ट जातील, त्याच्यामुळे लोकांकडे SLF मध्ये जाणारे कचरा फार कमी प्रमाणात जातील। त्याच्यामुळे लोकांना भविष्यात अशा प्रकारचे त्रास होणार नाही याची आम्ही खात्री घेतलेली आहे।